हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची, निशब्द तरी पण प्रीती. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, लिहितात वादळे किती खरी. बेभान संचार त्यांचा तिरी, होती अशी परी ती वेळ का खोडी. नियतीत गुंतते का प्रीत कोवळी. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. काय केलं त्या नानांनी? काय केलं? वाडीचे 2 कोटी मागतोय तो. 2 कोटी? वाडी विकणार नाही म्हणालाय नाना. आज तुम्हाला एक मुलगी भेटायला येणार आहे. हा. तुम्हाला सोबतीन हवी ना? तुम्हाला हवी तशीच मुलगी आहे. तरुण, घरंदाज, घरकामात तरबेज. मला मदत करायची म्हणजे सगळी कामं करायला हवी, आणि यात स्वयंपाकही आला. मी कुकिंग मध्ये एक्सपर्ट नाहीये, पण जरुरी पुरता स्वयंपाक येतो मला. अगं जे येत नाही ते मी शिकवीन तुला. हा, चहा करतेस? चहा? आपल्या दोघींसाठी. पण आईसाहेब, कपडे खराब झाले तर? होऊ दे, नाही तर गाऊन देऊ का? नको. अगं मला फक्त बघायचं होतं की तुला स्वयंपाक करता येतो की नाही, का मला तुला स्वयंपाकाची एबीसीडी पण शिकवावी लागते. मी चहा करते. ललिता, हा? खरंच तू हसतमुख आहेस. मला तुझं कौतुक वाटतं. अगं दुसरी एखादी मुलगी असती ना तर माझ्यावर दातोट खाल्ले असते तिने. मी चिडली नाहीये असं कोणी सांगितलं? हे कर ते करशील का? नॉनसेन्स. विचित्रच आहे हिची परीक्षा. राजनला सांगायला हवं की किती खाष्ट आहे. लग्ना अगोदर आणि तेही पहिल्याच भेटीत आपल्या सुनेशी असं कोणी वागतं का? माझा जीव नकोसा करून टाकलाय. डोकं फिरवलंय या आईसाहेबांनी. ही अगोदर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये तर नव्हती ना? माझं नाव आहे ललना आणि हिने माझं नाव बदलून ठेवले ललिता. हॉरिबल. कसला विचार करतेस? कसला नाही. मी तुला चहा करायला सांगितलेलं आवडलं नाही? असं काही नाही आईसाहेब. मी फक्त देवाकडे प्रार्थना करत होते की चहा चांगला व्हावा, तुम्हाला आवडावा. चल काहीतरीच जा कर. हो. लालीचा विचार करतोयस ना? पण मुलीचा बाप मुलीच्या भविष्याबाबत किती बेचैन असतो ते मला आज उमगलं. तू उगाच तुझ्या मेंदूला त्रास देतोयस. उगाचच. सुमन सुमन ललना तिच्या होणाऱ्या सासूला भेटायला गेली आहे. सो व्हॉट? त्यात इतकं टेन्स कशाला व्हायचं? या अगोदर ललनाला कोणीही नापसंत करू शकत नाही असं मत तुझंच होतं ना? हे बघ सुमन, जगातली सगळी सुख आपल्या ललनाच्या पायाशी लोळण घ्यावी हे मला आजही वाटतं. आजही माझं तसंच मत आहे. पण प्रेम आणि वास्तविकता याच्यात खूप अंतर असतं.
तू मला ना गोंधळात पडतोयस. थोडं समजावून सांगशील? हे बघ सुमन, जमवलेली लग्न म्हणजे आधी व्यवहार आणि मग प्रेम. वेअरॅज लव्ह मॅरेज म्हणजे आधी प्रेम आणि मग व्यवहार. व्यवहार डेंजरस ठरू शकतो. व्यवहार जमला नाही तर गोष्टी फिसकटू शकतात. बी पॉझिटिव्ह देव. सुमन, मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय ग, पण मला तेच तर जमत नाहीये. हे बघ, राजन सबनीसच्या आईचा स्वभाव कसा आहे याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. ती ललना तिथे गेल्यानंतर ललना बरोबर ती कशी रिॲक्ट होईल या बाबतीत आपण पूर्णपणे अंधारात आहोत. अरे राजनची आई सुद्धा ललनाला बघून पॉझिटिव्हच रिॲक्ट होणार आहे. हे तुझं बरोबर आहे, कारण प्रत्येक मुलीचे आई वडील मुलीच्या हिताचाच विचार करतात आणि आपणही तोच विचार करतोय. हे बघ, तुझ्या या असल्या वागण्या बोलण्यामुळे ना माझाही आत्मविश्वास डगमगू लागलाय. म्हणूनच मी तुला अनेक वेळा सांगितलंय सुमन की मला अशा प्रकारच्या सिच्युएशन्स आवडत नाहीत, ज्यात आपल्याकडे कुठलाही कंट्रोल नसतो किंवा आपण ड्रायव्हिंग सीटवर नसतो. इथेही तशीच परिस्थिती आहे. लग्नाचं लग्न ठरवताना आपण फ्रंट फुटवर असायला पाहिजे, पण आपण आहोत बॅक फुटवर. खरं म्हणजे लग्नाच्या लग्नाची बोलणी आपल्या मार्फत व्हायला हवी होती, पण ललना स्वतःच गेली स्वतःच्या लग्नाची बोलणी करायला आणि आपण इथे तर्कवितर्क करत बसलोय. आय हेट दिस सुमन, आय हेट दिस. अरे आता जर ललनाला आपली काही मदत हवी असेल तर आपण धावून जाऊ शकत नाही सुमन. देव, सगळं ठीक होईल. Let's hope so. नाना, नाना, संपत काकांचा अजूनही विचार करताय? नाना, हो. अहो मग आपल्या श्रीचा विचार केव्हा करणार आहात? आई, तू मध्ये बोलू नकोस हा श्री. अहो त्या संपतरावांच्या धमकीला घाबरून आपण श्रीच्या नवऱ्या मुलाचा जो शोध सुरू केलाय तो थांबवणार आहोत का? तिला उजवायला नको का? अगं काहीतरीच बोलू नको. अगं मी शत्रू आहे का श्रीचा? जन्मदाता बाप आहे. हा, संपतराव. तुम्ही त्या संपतरावांना भीक घालू नका. अहो ते संपतराव ठरवणार का आपण कसं वागायचं, आपल्या मुलीचं लग्न करायचं का नाही करायचं? काहीतरीच बोलू नकोस ग. संपतराव धमक्या देतात म्हणून काय आपण आपलं कर्तव्य विसरायचं? अगं आई, आधीच नाना टेन्शन मध्ये आहे, तू प्लीज त्यात भर नको घालू. अगं तोच ताण हलका करण्याचा प्रयत्न करतेय मी. श्रीराम श्रीराम. अहो त्या संपतरावांना जर आपण दबून राहिलो ना तर असं होणार नाही दुर्गा. अहो आपण आपल्या सुखाचा विचार न करता मी केवळ राजश्रीच्या सुखाचा विचार करतोय दुर्गा. नाना, आई, मी सांगितलं ना मला लग्न करायचं नाहीये. आता तू ताण वाढवते श्री. हे बघ, तिला काही बोलू नये. मी आजच त्या कुलकर्ण्यांकडे जातो आणि श्रीसाठी स्थळ बघण्याची त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो. श्री श्री गेली राग. श्रीराम श्री.
हा बोल आई. राजन, अरे ललिता आलीये. ललिता? कोण ललिता? ललिता म्हणजे आई साहेबांसाठी निवडलेली सोबतीण ललिता. अच्छा दीदी, आपण मगाशी बोलत होते. हा, अच्छा अच्छा, ती ललिता होय. चांगली आहे रे, तुला पसंत पडली ना? तुलाही पसंत पडेल. बघ, इंटरव्ह्यू झाला की नाही? इतक्या लवकर नाही रे. मला असं वाटतं नाही, तू या सगळ्या गोष्टीची ना जाम मजा घेतेस ना. अरे ती ललिता परीक्षेचा पहिला पेपर सोडवते. म्हणजे चहा करते. काय? आणि दुसरा पेपर काय असेल तुझा? बहुतेक पुरणपोळी करायला सांगणार आहे. आई, तुझी ललिता आहे ना, पेपर न सोडतच पळून जाईल. मी बरी पळून देईन तिला. अरे थोडी गंमत केली रे. पण मला ती आवडली. हा, दिसायला कशी आहे? छान आहे. आपल्या घराला शोभेल अशी आहे. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. जास्त प्रश्न विचारू नकोस. इंटरव्ह्यू मी घेते का तू? आई साहेब, ए, चहा झाला वाटतं. चल मी फोन ठेवते. काय म्हणाला आई साहेब? खुशीत आहे, तुमची ललिता पोहोचली आहे घरी. बहुधा आईला एक कंपनी मिळाली. असता काय, त्याला उशीर होतो आपल्याला मीटिंगला. हो. श्री, रागावलीस? सदा, कोणावर रागावलीस? स्वतःवर. तुझी ना नेहमीचीच सवय. तुला राग आला की तू अशी वाडीत येऊन झाडांशी बोलतेस, नाहीतर आजी आजोबांच्या फोटो समोर नाराजी व्यक्त करते. तू समोर का येत नाहीये सदा? अगं मी तुझ्या जवळच आहे, तुझ्या समोरच आहे, पण तूच मला पाहत नाहीये तर मी काय करू? का असा लपंडाव खेळतोयस माझ्याशी? श्री, तुला एक कविता ऐकव? हो. जीवन हा एक लपंडाव आहे. इथे कोणी रंक आहे तर कोणी राव आहे. इथे कोणी चोर आहे तर कोणी साव आहे. जीवन हा एक लपंडाव आहे. इथे कोणी अल्याड आहे तर कोणी पल्याड गेलाय. इथे कोणी अल्लड आहे तर कोणी धूर्त आहे. इथे प्रत्येक जण वेगवेगळा डाव खेळत आहे. कारण जीवन हा एक लपंडाव. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. इथे प्रत्येक जण वेगवेगळा डाव खेळत आहे. कारण जीवन हा एक लपंडाव. प्रत्येकालाच आहे इथे जीवनाची आसक्ती. जगण्यात दिसते इथे मस्ती. प्रत्येकाच्या काळजावर एक घाव आहे. जीवन हा एक लपंडाव आहे. राज, हा, कशी वाटली कविता? छान आहे. आवडली? हो. अजून या कवितेवर थोडे संस्कार करायचे आहेत. श्री, गप्प का तू? नाना नानींवर रागावलीस का? श्री, एक लक्षात ठेव. अगं ते तुझ्या हिताचाच विचार करतात. आणि तू? अगं मी तर तुझा मित्र आहे, सच्चा हितचिंतक आहे मी. म्हणून सदैव माझ्यापासून दूर राहतोस, माझ्यापासून लांब पळतोस. कोंडी झालीये रे माझी, कोंडी. श्री आई, कोंडी आहे ही एक दहीहंडी. ऐकतेस ना? कोंडी आहे ही एक दहीहंडी. विश्वास आणि आत्मविश्वास यांचा थर करून फोडायची असते ही अंडी. मग मन होते गोविंदा, उधाण येते आनंदा. मुक्त होतो मग कोंडलेला श्वास. मोकळं होतं शंका कुशंकांनी व्याप्त झालेले आकाश. थांबते मनाची घुसमट, स्वच्छ होतात मनात लोंबणारी विचारांची जळमट.
कोंडी फोडण्यासाठी लागतो मनाचा निग्रह निश्चय. नंतरच होतो आशा अपेक्षा उत्साहाचा उत्सवी सूर्योदय. सदा, तुझ्या कवितेने माझ्या मनातली जळमटण नाहीशी केली. माझ्या मनातली कोंडी फुटली. सदा, तुझ्या कवितेने आणि तू नेहमीच मला सांभाळलंस, मला दिशा दाखवली. सदा, सदा, सदा. उत्कृष्ट. चहा एकदम छान झाला. तुझ्या हाताला चव आहे हा? सुटले बाई. चहा आवडला म्हणजे गंगेत घोडं न्हालं. राजनच्या खायच्या खूप फोडी आहेत हा. तुला पाकशास्त्रात एकदम एक्सपर्ट व्हायला लागेल हा. लग्न हो देत, मग मी तुम्हालाच जेवण करायला लावेन. आई साहेब, ची मॅनेजमेंट करायला आवडेल ना तुला? राजनला मॅनेज केलंय ना मी, मग घर मॅनेज करायला मला कितीचा वेळ लागेल? हो, माझ्या आवडीचा विषय आहे तो. बंगल्याबाहेर आमची मोठी बाग आहे, त्याला नियमित पाणी मिळायला हवं. या आई साहेबांना सून हवी आहे की नोकर? नॉनसेन्स. काय तर नियमित पाणी द्यायला हवं. माझा जुगाड जर यशस्वी झाला ना, मग मी तुम्हालाच पाणी पाजेन. तुला काही बोलायचंय का? छे छे, काय बोलणार? तू मितभाषी आहेस हे बरं आहे बाबा. मला ना भेटायला माझे मित्र मैत्रिणी, नातेवाईक अशी बरीच माणसं येत असतात. त्यांचा आदरातिथ्य करताना अजिबात कंटाळा करायचा नाही आणि त्यात अजिबात कमी पडायचं नाही. नाही होऊ देणार. छान. लग्न करून मला घरात पाऊल तर टाकू देत, मग बघतेच. तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक, शेजारचे घरात कसे पाऊल टाकतात ते. घरातलं वातावरण प्रसन्न असतं ना, की घरातली माणसं आणि घर सुद्धा प्रसन्न होतं. म्हणूनच घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायची जबाबदारी तुझी असणार आहे. हो, मी ती आनंदाने पार पाडी नाही साहेब. आमच्या संसारातली तुमची अडगळ बाजूला काढली की घर आणि घरातली माणसं नेहमीच प्रसन्न राहतील. आई साहेब, तुला खरंच काही विचारायचं नाहीये? नाही, विचारायचं नसणारच, कारण तुला राजन आणि सरंजामीने सगळं सांगितलं असेल. हिचे प्रश्न संपतच नाहीयेत. विचित्र स्वभाव आहे हिचा. प्रश्न स्वतःच विचारते आणि उत्तरही स्वतःच देते. राजन, कधी येणार आहेस? कसला विचार करतेस? कसला नाही. बाकीचं जे काही आहे ना, ते राजन तुझ्याशी बोल. हा, ए, आपण एक सेल्फी घेऊया. हो, हा, चालेल. छान आहे. सरंजाम आहे. अहो, लक्ष कुठे आहे तुमचं? साहेब समोर आहे. अहो, तुमचा फोन वाजतोय. सॉरी सर. एक से अनोखे बंधन, एक से अनोखे बंधन. सरंजाम आहे. अहो, लक्ष कुठे आहे तुमचं? साहेब समोर आहे. अहो, तुमचा फोन वाजतोय. सॉरी सर. हॅलो. हा, सरंजाम बोलतोय. हा, बोला. कोण? ललिता. भेटलात ना आई साहेबाला तुम्ही? काय? ओके, ठीक आहे, ठीक आहे. ठेवतो फोन. हा, ओके. हो साहेब,
अहो ही ललिता म्हणते की काही कारणामुळे तिला आज आईसाहेबाला भेटता येणार नाही. मग आईला कुठली ललिता भेटली होती? आणि आई तर तिची खूपच तारीफ करत होती. साहेब, या ललिताच्या नावावर दुसरं कोणी तर घरात घुसलं नसेल ना? सरंजाम आहे, काहीतरी घोळ आहे. आपल्याला ताबडतोब बंगल्यावर जावं लागेल. हो हो, पुढून वळवा. काय झालं लाली? सो बोरिंग मॉम, इरिटेटिंग. अगं पण झालं काय? राजनची आई, सॉरी आई साहेब, डोक्याला ताप आहे ती बाई. आई, त्याला तू राजन सबनीसच्या आईना भेटायला गेली होतीस ना? त्यांचीच गोष्ट करते मी. शी इज सो ओल्ड फॅशनेबल मॉम. अगं माझ्यासाठी फक्त घरातला कचरा काढण्याचा बाकी ठेवलं होतं तिने. काय ललना, तू हे खरं बोलतीस? ती खोटं कशाला बोलेल देव? मला वाटतं ना तिला वेड लागलं असेल. शी इज सो मॅड. हे बघ ललना, हे असं काहीतरी बोलू नकोस. देव, तू लालीला का दोष देतोयस? तू सुद्धा आंधळेपणाने तिची बाजू घेऊ नकोस सुमन. अरे पण हे बघ सुमन, पहिल्यांदा तिथे काय घडलं, काय झालं हे माहिती तर करून घे, नंतर निष्कर्ष काढ ना. डॅड, मला आई साहेबांनी चहा करायला सांगितला. चहा. इट्स फनी. काय तर म्हणे, तुझ्या चहावरून ठरवेन की तुला स्वयंपाकाची एबीसीडी शिकवायची की नाही. नॉनसेन्स. सुमन, आय कांट डायजेस्ट ऑल दिस. प्लीज सुमन, हॅव पेशन्स. मला म्हणाल्या बागेतल्या झाडांना पाणी द्यावं लागेल. रेडिक्युलस. आपल्या सुनेशी कोणी पहिल्या भेटीत हे असं वागू शकेल? अगं मॉम, मला सुद्धा नेमकं हेच वाटलं. आई साहेबांचं बिहेवियर मला ना एकदम ॲबनॉर्मल वाटलं. फ्रस्ट्रेट झाले मी. अगं कहर म्हणजे तिने माझं नावच बदलून टाकलं. शी कॉल्ड मी ललिता. ए ललना, मला सांग, राजन तुझ्या बरोबर याबद्दल काही बोलला होता? म्हणजे आय मीन टू से, आईंच्या या ॲबनॉर्मल बिहेवियर बद्दल? नाही ना डॅड. मला विचारतात कशा? सकाळी लवकर उठतेस ना? आल्या गेल्यांचं आदरातिथ्य करावं लागेल. डिस्गस्टिंग मॉम. आय नो बेटा, इट वॉज सो बॅड एक्सपिरियन्स. हॅलो ललना, कशी आहेस? नॉट सो फाईन. आय नो. मला माहिती तू नाराज काय आहेस. मला सगळं कळलं. मग काय माझी नाराजी दूर करण्यासाठी फोन केलाय? ऑफकोर्स. तुझी नाराजगी दूर करण्यासाठी आणि तुला सॉरी म्हणण्यासाठी मी फोन केलाय. ज्या मिसअंडरस्टँडिंगमुळे आई तुला ललिता समजत होती ना, ते समजून सांगण्यासाठी मी तुला फोन केलाय.